बाबासाहेब म्हणतात हा लढा असुर सूर विरोधी देवगणाचा आहे, हा लढा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे, हा लढा शूद्र अतिशूद्र विरोधी 3 वर्णाचा आहे. मग बाबासाहेब म्हणतात हा लढा कुणाचा असेल तर क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये आपण लोक कोण आहोत. या विचार मंचावरती जी लोक बसलेली आहेत ना, ही कोणत्या गणाची आहेत. दादा, माझ्या ताईला मी 8 वर्षापासून सांगत होतो आपण कोणत्या गणाचे आहोत. तर माझी ताई काय म्हणते, अरे रोशन तू वेडा आहे काही म्हणतोस. मी तिला काय म्हटलं होतं, आपलं गण हे आहे, आपलं गण हे आहे. ऐकायला तयार नाही. माझी ताई MSc झालेली ताईचं लग्न मी गेल्या वर्षी जिजाऊ जयंतीला केलं. तर ताईनं मला फोन केला 9 जानेवारीला. अरे दादा, मी काय ब्राह्मणाकडे कुंडली काढायला गेले नाही. मग म्हटलं काय केलंस ग. तर म्हणते ऑनलाईन मी बर्थडे टाकली आणि स्वतःचं नाव टाकलं आणि कुंडली डाउनलोड केली. तर म्हटलं कुंडलीत काय ग छापून आलं सांग. अरे दादा, तुला मी वेडा म्हणायचे पण तू शाना निघालास. म्हटलं कसं काय ग. तर तू जे गण सांगायचंस ना तेच म्हणे कुंडलीत छापून आले. म्हटलं काय गण छापून आलंय. तर तिचं नाव भावना मारुती पाटील, गाव वरवटणे, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. आणि खाली काय लिहिलं होतं, गण राक्षस वर्ण शूद्र. हा विचार करण्यासारखी बाब आहे. आणि सत्तेतले लोक काय म्हणतात, कुठं जातीयवाद राहिलाय. अरे माझ्या बहिणीला तुम्ही राक्षस म्हणताय, माझ्या बहिणीला तुम्ही शूद्र म्हणताय. हा जातीयवाद नाहीये का. तुम्ही आजही तुमच्या पुराणांच्या पद्धतीनं, मनुस्मृतीच्या पद्धतीनं, धर्मग्रंथाच्या पद्धतीनं आगरी समाजातल्या लेकीला तुम्ही शूद्र म्हटलं, कुंडली काढली. मी ताईला प्रश्न विचारला, अगं ताई तू तर कुंडली डाउनलोड केलीस, जोपर्यंत फोटो अपलोड होत नाही तोपर्यंत डाउनलोड होणार नाही. भावना मारुती पाटील शूद्र आहे आणि गण तिचा राक्षस आहे असं लिहून अपलोड कुणी केलं ऑनलाईन. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून जे लोक म्हणतात आरक्षण रद्द केलं पाहिजे त्यांना ही चपरा काय. आरक्षण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला प्रश्न केला, बाबासाहेब तुम्ही हे जे आरक्षण देताय ते ओबीसींना, एससींना आणि एसटींना जे आरक्षण देताय ते आरक्षण आज कामगार लोक या ठिकाणी आहेत, कामगारांनी जाणीवपूर्वक ऐकावं, आपल्या महिलांनी पण ऐकावं. कामगारांना बाबासाहेबांनी आरक्षण देण्याच्या कालामध्ये जेव्हा संविधान सभेमध्ये डिबेट अँड डिस्कस झालं, तब्बल 16 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रश्नाचं उत्तर देत होते. पंडित जवाहरलाल नेहरूंना पहिला प्रश्न विचारला, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे आरक्षण तुम्ही काय करा, कास्टच्या बेसवर देऊ नका, इकॉनॉमिक क्रायटेरियाच्या आधारावर द्या. बाबासाहेब लालबुंद बाबासाहेब उभे राहिले संविधान सभेमध्ये आणि बाबासाहेब काय म्हणतात, अजिबात नाही. मिस्टर नेहरू, बाबासाहेबांचे वाक्य सर्वांनी ऐका. बाबासाहेब काय म्हणतात, मिस्टर नेहरू ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्ही भारताचे प्रधानमंत्री आहात, परंतु तुम्ही काय म्हणता, आरक्षण हे आर्थिक निकषावरती बौद्धांपासून ते आदिवासींपासून ते ओबीसींना आर्थिक निकषावरती द्या. तर बाबासाहेबांनी नेहरूंना पहिला प्रश्न विचारला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होत होता. तर 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांकडे 281 किल्ले होते. शिवाजी महाराज श्रीमंत होते. गागा भट्टाला अनेक होण सोनं दिलं, एवढे शिवाजी महाराज श्रीमंत होते. नेहरूंना प्रश्न विचारला, मी आरक्षण कास्ट बेस का देतोय, जातीच्या निकषावर का देतोय. तर माझा नेहरूजी तुम्हाला पहिला प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिवाजी महाराजांना जो राज्याभिषेक नाकारला तो राज्याभिषेक शिवाजी महाराज आर्थिक निकषावर श्रीमंत होते म्हणून नाकारला का जातीने मागास होते. नेहरूंना सांगावं लागलं शिवाजी महाराज शूद्र होते. मग दुसरा प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीनंतर की महात्मा ज्योतिबा फुल्यांना तुम्ही शूद्र म्हणून वरातीतून बाहेर काढलं. महात्मा ज्योतिराव फुले, फुले अँड कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक महात्मा ज्योतिराव फुले, ऍज अ कल्पना करा महापौर महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तमाम कोकणातल्या आगरी कोळी आदिवासी समाजांना बंदरे बांधून दिली आणि म्हणून वरली येथल्या जाहीर सभेमध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांना महात्मा ही पदवी आपल्या आगरी कोळी बांधवांनी बहाल केली. हा इतिहास आहे आपला. आणि मग महात्मा ज्योतिराव फुल्यांना वरातीतून बाहेर का काढलं तेव्हा सांगावं लागलं नेहरूंना ते शूद्र होते. आणि मग शाहू महाराजांचा बाबा